प्रतिनिधी जिल्हाधिकारी साहेब यांचे प्रतिनिधी आज इथे त्यांचं निवेदन घेऊन आले आहेत। जिल्हाधिकारी साहेबांच्या निवेदनाला मान्यता देऊन आपण आजचं जे आंदोलन आहे ते इथे चर्चा करून पुढे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आपण जाणार आहोत। मी महासंघाचे अध्यक्ष महेश कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी या बाबतीत 2 शब्द बोला। ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाच्या वतीने मागील 1 वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो। पाठपुरावा आम्हाला कर्जमाफी द्या, अनुदान द्या यासाठी नव्हता, तर आम्ही आमच्या हक्काच्या ज्या मागण्या होत्या त्या मागत होतो। रिक्षावाला जगला पाहिजे तरच प्रवासी त्यातून वाहतूक करणार, प्रवाशांना वाहतूक करण्याला मोका होता। परंतु अत्यंत आर्थिक दृष्ट्या जर पाहिलं तर या प्रशासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचं जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलेलं नाहीये। आम्ही पहिली जी मागणी होती आमची ती गुजरात सीएनजी गॅस जो ह्या पालघर जिल्ह्यामध्ये त्याला जे शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे पुरवठा करण्यासाठी, गुजरात सीएनजी गॅस जो पुरवठा करतोय तो पुरवठा अत्यंत अल्प स्वरूपात आहे। ज्या ठिकाणी सीएनजी मुबलक प्रमाणात मिळायला पाहिजे होता तो मिळत नाहीये। त्या प्रत्येक पंपावरती जवळजवळ 6 ते 5 तास आम्हाला सीएनजी साठी उभं राहावं लागतं आणि अशातून जर आपण 2 शिफ्टमध्ये रिक्षा व्यवसाय करायचं म्हटलं तर 12 आणि 12 24 तास निघून जातात। त्यामध्ये फक्त जर एका शिफ्टमध्ये 12 पैकी 6 तास निघून गेले तर उरलेल्या 12 तासामध्ये रिक्षा चालक व्यवसाय काय करणार? आमचा हाच प्रश्न प्रश्नला होता की त्यासाठी आम्हाला काहीतरी जे मुबलक प्रमाणात ज्या गोष्टी सीएनजी पाहिजे तो उपलब्ध करून द्या म्हणून मागील 24 जानेवारी 2023 रोजी कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली। पुरवठा अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात सीएनजी पंपाला काही निर्देश दिले होते, परंतु त्यामध्ये गुजरात सीएनजी गॅस पंप, गुजरात सीएनजी गॅस जी कंपनी आहे ती पुरवठा करण्यास सक्षम नसल्या कारणास्तव अत्यंत रिक्षा चालक हा एकदम म्हणजे बिकट त्याची आर्थिक परिस्थिती झालेली आहे आणि ती परिस्थिती कुठेतरी सुधारावी किंवा रिक्षा चालकाला जगावं। कारण आज जर गाड्यांच्या स्पेअर पार्टची किमती बघितल्या, गाड्यांच्या किमती पाहिल्या तर वाढीव किमती आहे। नवीन एखादी रिक्षा घेते तिला 8,500चा प्रति महिना हप्ता जर पडत असेल तो अशा वेळी त्या रिक्षा चालकाने व्यवसाय काय करायचा, स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह काय करायचा आणि रिक्षाचे हप्ते काय भरायचे हा मोठा प्रश्न यासमोर निर्माण झाला होता। त्यानंतर दुसरा जो मुद्दा होता की नवीन रिक्षा इरादापत्र जे आहेत ते परिवहन विभागाने थांबवावे म्हणून, कारण इथली भौगोलिक परिस्थिती, इथले रस्ते किंवा इथल्या वाहतुकीची समस्या ह्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी असणारी जी काय वाहतूक कोंडी होते त्यासाठी प्रत्येक स्टेशन लगत ज्या ठिकाणी रिक्षा असतात त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की रिक्षामुळे वगैरे वाहतूक होते। मुळात ठीक आहे गाणे होते, कारण त्यासाठी तो आमचा परवाना जो आहे तो परवाना तात्पुरत्या स्वरूपात परिवहन विभागाने थांबवावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती। त्या स्वरूपात परिवहन विभागाने कोणत्याही प्रकारची आम्हाला तसं लिखित कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाहीये। तिसरा जो मुद्दा होता तो मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री म्हणजे मंत्रालयामध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये रिक्षा चालकांचं कल्याणकारी महामंडळ घोषित केलं। आम्ही त्यांना विनंती केली की कल्याणकारी मंडळ कसं असावं, रिक्षा चालकांच्या त्यासाठी जी काही धोरणात्मक बाबी असतील त्या आम्ही त्यांना सूचित केल्या होत्या। अनेक बाबींच्या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रत्येक महाराष्ट्रातील किंवा मुंबई क्षेत्रातील रिक्षा चालक संघटनेने त्यांना निवेदन दिलं होतं, कारण इतर महामंडळाप्रमाणेच हे महामंडळ चालावं, रिक्षा चालकांना त्यांच्या आर्थिक सहाय्य मिळावं, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशा प्रकारचं हे केलं होतं। त्यानंतर तो कल्याणकारी महामंडळ घोषित केलं, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे आज 1 वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा अंमलबजावणी होत नाही आहे। त्यामुळे एवढा विलंब कशासाठी आणि का करतायत
त्यासाठी सुद्धा आम्ही प्रश्न विचारला त्यांना, परंतु अधिकृत स्टँड असल्या कारणास्तव आपल्याला वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवाईला आम्हाला बळी पडायला लागत आहे. असे अनेक प्रलंबित जे काही मागण्या होत्या आमच्या, त्या सातत्याने आम्ही कलेक्टर असेल, परिवहन विभाग असेल, तहसीलदार असतील, वाहतूक शाखा असतील, पालिका असेल, ह्या ठिकाणी आम्ही सातत्याने त्या पाठपुरावा त्याचा करत होतो. परंतु ज्याप्रमाणे धोरणात्मक दृष्टिकोनातून जो विचार करायला पाहिजे होता शासनाने, तो कोणत्याही प्रकारचा केल्या नसल्या कारणास्तव आज आम्हाला या महासंघाच्या माध्यमातून हे पाऊल उचलावं लागलं. आणि रस्ता रोक आजच्या माध्यमातून मी सांगतो शासनाला सुद्धा किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा, ही फक्त मुंबई अहमदाबाद महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा आम्ही आज घोषित केलेला आहे. यापुढे बोईसरचा असणारा गुजरात CNG गॅसचा जो प्लॅन आहे तोही आम्ही बंद करायला मागे पुढे पाहणार नाही. कारण अशा प्रकारे जर या माध्यमातून जर होत असेल तर चुकीचं आहे. आणि जर गुजरात CNG गॅसला या सर्व गोष्टी करण्यात जर सक्षम नसेल तर त्याने आम्हाला आमची शासनाकडे मागणी आणि केलेली सुद्धा आहे की महानगर गॅसचा पुरवठा आम्हाला त्या ठिकाणी करावा, जेणेकरून मुंबई किंवा मुंबईसारख्या उपनगर शहरामध्ये किंवा इतर लगतच्या ठिकाणी त्यांचा CNG जो पंपाचा पुरवठा चालू आहे त्याप्रमाणे करावा. त्या जर ते गोष्टी करण्यास तयार असतील समजा किंवा देत असतील तर ठीक आहे, नाही तर मग त्या लोकांनी त्यांचा जो काही करार शासनाने झालेला आहे तो रद्द करून आम्ही आमच्या महानगर गॅसच्या मागणीसाठी यापुढे ठामपणे प्रयत्न करणार आहोत आणि उभं राहणार आहोत. आणि महानगर गॅससाठी आम्ही फार प्रयत्न करून त्यामध्ये आम्हाला सफलता सुद्धा प्राप्त होऊ शकते. आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी पाठवलेले प्रतिनिधी यांना मी या इथे बोलवतो आणि पेल्लार पोलीस ठाण्याचे अधिकारी माननीय श्री लपसे साहेब यांनाही मी इथे बोलवतो आणि त्यांना निवेदनाबाबत माहिती देण्यासाठी सांगतो. ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ यांनी आज जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज सभा आयोजित केलेली आहे. सभेची वेळ 12 वाजता आहे. तरी आजच्या सभेला आपण उपस्थित राहून जे काय आपल्या अडचणी असतील तर त्या आपण तिथे सांगाव्या आणि जरूर जर त्याबाबत आपल्याशी चर्चा होऊन जो काही सकारात्मक मार्ग निघेल तो आपण हे करावं आणि आजचं आंदोलन स्थगित करावं, प्रशासनाला सहकार्य करावं निवेदन. धन्यवाद सर. मी आपल्या उपस्थित रिक्षा चालकांमध्ये कोणाला व्यथा मांडायची असेल तर त्यांना विनंती करतो की पुढे यावं. हां, तिथे ऊन पडतोय, या बाजूला या. त्याला पण घ्या निषेध, घ्या निषेध. ए भाऊ हां 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 बरोबर. जिल्हाधिकारी थोड़ा पीछे आ जाओ, साहेबांच्या थोड़ा पीछे आ जाना. नाचन साहेब, थोड़ा पीछे हो जाओ ना. नायब तहसीलदार नाचन साहेब आलेले आहेत. ते आता महासंघाचे अध्यक्ष महेश कदम साहेबांना निवेदन देत आहेत. इकडे बघा. महिला प्रतिनिधींना घ्या ना. महिला पुढे या, महिला मॅडम पुढे 3-4 जण या ना पुढे. या या पॅनल काढून टाका. या इकडे या. थोडा पीछे आ जाओ. नायब तहसीलदार साहेबांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यानुसार महासंघानेही सहकार्याची भूमिका घेऊन आता या इथून जिल्हाधिकारी साहेबांनी जी 12 वाजता बैठक बोलवली आहे त्यासाठी महासंघाचे पदाधिकारी त्या तिथे प्रस्थान करतील आणि बैठकीला उपस्थित राहतील. ओके. ती आम्हाला सकाळी 11 वाजेपर्यंत धंदा करू देत नाही.
जसा महापालिकेच्याकडे लागतात तसं ती गाड्या लावून मारतात. हां, आणि प्रायव्हेट जी वाहन आहे ती रिक्षाला 1 रुपया मिळत नाही, एक कॅशी राहत करत नाही. फक्त तेवढी माझी विनंती आहे. हां, धन्यवाद. एक मिनिट. सर, यहाँ पे जो कार्यक्रम हुआ मैं थोड़ा लेट पहुँचा, लेकिन हमको जो भी कार्यक्रम हुआ सब लोगों ने, हमारे साथी ने आपको बताया. हम नाला सोपारा ईस्ट से CITU लाल बावटा से संबंधित हैं, उसके अध्यक्ष हैं. और वहाँ पर नाला सोपारा में हम जब अप्लीकेशन देते हैं तो 4 दिन कार्रवाई होती है, उसके बाद बंद हो जाता है. वहाँ पर प्राइवेट बस और मैजिक, अनियंत्रित रिक्शा दुनिया भर का चलता है. जब हम कुछ करते हैं तो 4 दिन कार्रवाई होकर उसके बाद बंद हो जाता है और मेरे ऊपर कार्रवाई होती है. कहने का मतलब कि वहाँ स्टैंड नहीं है. एक तरीके से स्टैंड जो बनाया गया है उसको अनलीगल माना जाता है. कहते हैं कि तुम्हारा स्टैंड है कहाँ, जबकि महानगर पालिका ने 2012 में हमको 3 स्टैंड बना के दिया, लेकिन उसने तो लीगल नहीं किया. वहाँ पर RTO, वाहतूक विभाग और जो है कि रुमेश नाइक और सब लोगों ने मिल करके 3 स्टैंड को कायम किया, जिसमें एक स्टैंड है दुबई स्टेट के सामने से जाता है और दूसरा स्टैंड है ब्रिज के नीचे से पुलिस चौकी के सामने. अनलीगल तरीके से अनलीगल रिक्शे वालों को वहाँ चलाया जाता है, उन पर कोई कार्रवाई नहीं होती है. जब हम आवाज़ उठाते हैं तो हमारे कार्यकर्ता के ऊपर, हमारे ऊपर आवाज़ उठाने का मतलब ये होता है कि हमको अनलीगल तरीके से जो कि फाइन मारते हैं, कहते तुम्हारा गाड़ी इधर. PI लब्धे साहेब यांनी मोलाची साथ आम्हाला दिली, त्याबद्दल महासंघातर्फे त्यांचे आभार मानतो. आणि दायगुडे साहेब यांचाही आभार मानतो की त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नायब तहसीलदार नातन साहेब आले, त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांतर्फे निवेदन दिलं. धन्यवाद. आभार मानतो. उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, यूट्यूब चॅनलचे संचालक, उपस्थित पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार आणि आमच्या साथीला साथ नेहमी देणारे आमचे सर्व देसाई असतील, राजवाडे असतील, इतर सर्व पत्रकार बंधूंना आम्ही आमची नेहमी सहकार्य असतात आणि आमची भूमिकाही त्यांना नेहमी पटलेली असते. रिक्षा चालकांच्या भूमिकेसाठी ते नेहमीच आम्हाला सहकार्य करतात. त्यांचे आम्ही आवर्जून आभार मानतो. आणि त्यांनी जी प्रसिद्धी दिली प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने मागील 8 दिवसापासून, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य करतो. आणि उपस्थित या रिक्षा संघटनेजवळ 40 रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, जे रिक्षा चालक इथे आलेले आहेत, जे पदाधिकारी आले आहेत, विशेषतः महिला वर्ग आमचे आलेले आहेत, त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. अशाच प्रकारचे तुमचे सहकार्य तुमच्या हक्कासाठी देत राहा. यश आज आपल्याला खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी बोलले आहे, त्याच्यामुळे आपण महेश कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महेश कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जेठले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कलबाटा साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो. आणि जालना लावला मी त्याला. पीछे से लो ना. काय सांगायला आज तुम्ही रस्ता रोको करणार होते, काय काय आश्वासन देण्यात आलं? आजच्या दिवसाला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो होता लोकांची आम्ही त्या भूमिकेवर ठाम होतो. परंतु काल जिल्हाधिकारी कार्यालयातून संध्याकाळी 6च्या दरम्यान एक पत्र आलं आणि त्यांनी आम्हाला पाचारण केलं की तुम्ही बैठकीला या. परंतु आंदोलनाची भूमिका निश्चित असल्या कारणास्तव आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही तो प्रचार किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे त्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्याप्रमाणे ते आम्हाला करणं अपेक्षित होतं. कारण ज्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी ही भूमिका अगोदर घ्यायला पाहिजे होती की फार प्रयत्नाला डेट म्हणजे उशिरा जागा आली आणि त्याने काल 6 वाजता ते आम्हाला पत्र पाठवलं. आमच्या
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आम्ही सांगितलं होतं की जर त्यांचा प्रतिनिधी किंवा कलेक्टर साहेब प्रणव असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जर कोण असतील तर त्या ठिकाणी समजा येऊन त्या लोकांनी जर आम्हाला अंत्यविचार बांधवांसाठी जर ठाम आश्वासन दिलं तर ते